चला तर सॉरी, मी एक पार्सल मागवलेला तो आलेला आहे. तुम्हाला खोलून मी नको नको काय करते औषध पिताय. पप्पा कुठे गेले? नीट हा बिर्याणी मसाला घेतलाय आणि इकडं बोंबील. चला या जेवायला. तर आज आमचे पित्रांना एकदम फुल खुश होणार आहेत. सकाळी बोंबील खाल्लंय, नंतर काय बिर्याणी खाल्ली, बिर्याणीची प्लेट पडली. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आज एवढी घाई गडबड आहे ना, संडे आहे आणि जेवणाचं काय नव्हतं. म्हणजे बिर्याणी मागवले बाबांनी, तर जेवणाचं काय नव्हतं. यांनी व्हिडिओ त्यांना बनवण्यासाठी चिंबोऱ्या आणलेल्या का तिकडं न्यायच्या होत्या. कुठं ते रिसॉर्टला गेले तर तिथं न्यायच्या होत्या त्यांना. तर आता बोलले की कॅन्सल केलं आहे न्यायच्या चिंबोऱ्या. मग त्या इथंच ठेवल्या. तर इथं ठेवल्या तर आता आईंना बनवायच्या आहेत त्या. आणि एवढं बिझी आहे ना, म्हणजे आता बघा 11 वाजले. गौरांच्या अंघोळ झाले, त्याला नाश्ता दिला आहे आणि देवपूजा झाली. आज थोडं सगळं लेट झालं, केस धुतली तर लेट झालं थोडं. आता मशीनला कपडे लावलेत मी, ते एकदम लास्टला टाकेल. अजून मला बेड सगळं काय झालं. हां आले, थांब जरा आले. बेड सगळं मला आवरायचं आहे. परत तिकडं ना गौराजने ते संत्री का मोसंबी घेतलेलं बाबाने, तर ते ज्यूस सगळं काढून सगळं पडलं आहे याच्यावर लादीवर. तर ते सगळं मला लादी पुसायची आहे. भांडी पडले, ते भांडी घासायची आहेत. कारण आता आई चिंबोऱ्यांच्या याच्या पाठी लागतील, कारण वाटण वगैरे. तसं कांदा कापून ठेवला आहे मी, पण ते वाटण वगैरे बनवायला मग बाबा साफ करायला बसतील. आणि याचीसुद्धा आंघोळ आहे, मालिश करायची मला आज याची. तर काय कसं काय मॅनेज होणार आहे ते बघूया. आज तसा मी विचार केलेला की आज मी व्लॉग नाही बनवत, कारण हे पण नव्हते घरात आज. म्हणजे आज दिवसभर नसणार आहे ते, म्हणजे रात्रीसुद्धा नसणार आहेत, कारण हे तिकडं स्टे करणार आहेत आजचा दिवस आणि मग उद्या येणार आहेत. उद्या सकाळी येतात, दुपारी येतात, कधी येतात काय माहिती नाही. आणि आले तरी असं वाटतं की मला डायरेक्ट कामाला सुद्धा जाऊ शकतात ते, असं करतात सुद्धा ते. तर बघूया कसं काय होतं आहे. आज माझी इच्छा नव्हतीच का मी व्लॉग नाही सुरुवात करणार, पण चिंबोऱ्या आणल्या ते तुम्हाला दाखवते मी. आणि जमली असती मला, जर थोडी कामं नसते ना तर मी रेसिपी दाखवली असते आईंची. पण आता मला नाही जमणार, कारण मग त्या एकीकडं करतील, मी एकीकडं दुसरी कामं माझी. आणि हा एक आहे त्याला पण झोप आले, मॉलिश करायचे, सगळंच आहे. तर मग मी रेसिपी दाखवली असते, पण रेसिपी नाही, पण चिंबोऱ्या तुम्हाला नक्कीच दाखवू शकते मी. आणि बिर्याणी येईल ते तर ती दाखवेल तुम्हाला. खिडकी उघडली आता पहिला, हे नंतर बेड वगैरे आवरते. म्हणजे असं झालं मला की पहिलं मी काय करू, त्याला पहिलं तेल लावून आंघोळ ठेवते, म्हणजे जरा मुरेल तरी माझी बाकीची कामं होईपर्यंत, मग आंघोळ वगैरे करते. तर चला कंटिन्यू राहा. अशी घाई गडबडीचं सुरुवात झालेली आहे माझी बघा आजचा दिवस. तर भांड्यांचा पसारा उरकलेला आहे आणि काय होतं कपडे काढले मशीनचे. ढिगारा लागायला ते झालं आहे. कपडे काढले तिकडं मशीनमधून, आता बाळाच्या अंघोळ. तर इथं बसलेले आहेत बाबा चिंबोरे साफ करायला. आता चिंबोऱ्या साफ करून देतील बाबा आणि मग आई तिकडं वाटण बनवून चिंबोऱ्यांचं कालवण बनवतील. आणि इथं बिर्याणी आणलेली आहे, बघू शकता 1 किलोचे वाटतं. आणि आमच्याच स्टेशनला गाळा आहे, त्या गाळ्यातच तो बनवतो बिर्याणीवाला. तर मग त्याच्याकडेच ऑर्डर दिलेली बाबांनी. तर मी काय नुसतं मसाला खाते आणि सुका भात. तर पीस आलेले काढते, मला आवडत नाही चिकन नाही खात, मटन नाही खात, फक्त मच्छी खाते, ते पण फ्राय मच्छी खाते. तर आता यांनी सकाळी बोंबीलसुद्धा आणलेले, तर ते बोंबीलसुद्धा नंतर मी घेतले आता जेवायला. मी किती दिवसातनं बिर्याणी होती, तर मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी खाल्ली, ताव मारला. आता मस्त बिर्याणी घेतले आणि 2-3 बोंबील घेतलेत, कारण पीस तर मी खात नाही, त्याच्यामुळे आता मी मस्त जेवणार आहे. वाजले 1. चला जेवूया. हा बिर्याणी मसाला घेतला आहे आणि इकडं बोंबील. चला या जेवायला.
तर आज आमचे पित्र ना एकदम फुल खुश होणार आहेत. सकाळी बोंबील खाल्लंय, नंतर काय बिर्याणी खाल्ली, बिर्याणीची प्लेट पडली लगेच ठेवल्यावर, आणली पण. आता काय चिंबोरी खाणार आहेत. बसते खाली येऊन पित्र. अजून काय आहे संध्याकाळी? आजी आजोबा पंजोबा सगळे येतील खाली. भाकरी पण ठेवायची का संध्याकाळी? भाकरी पण ठेव, संध्याकाळी भाकरी पण ठेव. तुमच्या मुंड्या कुठे चालल्या? मुंड्या कुठे चालल्या तुमच्या मुंड्या? नवीन टोपरे आणले ते पण तसेच आहेत ना? आहे बरोबर, पण ते थोडंसं निघतोयच. शंभरे ये शंपेड. झोपला नाही, जरा झोपलाय 5 मिनिटांनी उठलाय. त्याला द्यायचं जेवायला. आता बिर्याणी खातोय, कॅडबरी खाते. बिर्याणी नाही आवडत त्याला. तर चिंबोरी काय करते, खाते का बघा. साधा भाताने चिंबोरी विचारते आहे ना भात. कॅडबरी आणले नाही करांनी. वरचा डब्बा काढायला लागला. मग कोणता? दोन्ही पण त्यांचे डबे आहेत. म्हणजे नंदिनी वहिनींचे आहेत का तिकडे बाजूचे त्यांचे? मोठ्या डब्यातच काहीतरी द्या आणि मग छोटा डब्बा असंच द्या. बिर्याणी आणि चिंबोरी द्यायची. ते काही बिर्याणी देतील, चिंबोरी आणि कोशिंबीर. पिशवी आहे देते तुम्हाला. आणले का? 1:30 वाजले. आता बाळ का झोपत नाही. कपडे वगैरे टाकून झाले. आता मग पावसाचं वातावरण झालेलं, आता थोडं उन्हाचं वातावरण झालं आहे. आता बघू, याला जर अजून मला व्लॉग अपलोड करायचा, अपलोड नाही केला. यांना फोन केला, पण आज काय ते दिबा पाटील साहेबांचं आंदोलन आहे ना, काय एअरपोर्टला नाव द्यायचं असं काहीतरी. तर ते तिकडं झाली ट्रॉफिक. मग त्या आंदोलनमध्ये सुद्धा सामील झाले आणि मग आता तिकडं जायला निघाले फार्म हाऊसला. आमच्या नाही अंबरनाथला कुठंच फार्म हाऊस आहे तिकडं. तर आता याला झोपवते, तोपर्यंत तो कॅडबरी खातोय. त्याच्यानंतर मग तिथंच आणते त्याला, टी व्ही बंद करते. मग तोपर्यंत बाबा बघते. ते दोघांचंच असते. मग ते बघतात, एक तो बघतोय, चालू असते असं. तर आता मी तर जेवण झालं माझं. आता ही दोघं जेवायचे आहेत. बरं, संध्याकाळ चिंबोरीचं कालवणसुद्धा टाकलं आहे आईने. तर तुम्हाला मी थोड्या वेळानंतर दाखवते. पहिला गौरा याला झोपवते पटकन आणि मग गौराजला जेवण द्यायचं आहे मला. तर चला. तर हे बघा चिंबोऱ्या बनवलेल्या आहेत आईने. आता गौराजला देते, त्याला बिर्याणी नाही आवडत म्हणून हा भात देते आणि चिंबोरी देते एक. मध्ये न्यायचं तिकडच्या आणि ते बॉक्सिंगचं काढून द्यायचं. जर तू शाण्या पोरासारखं इथं खेळला ना तर तुला देणार काढून. नौटंकी बघ, नौटंकी बघ. गाणी बोल ना. कुठला गाणी बोलायचं गौरन? आवाज कमी कर. बाळ झोपलंय, बाळ झोपलंय. ते बघ तुझी खेळणी मी कशात भरलीत बघ जरा. तिकडं केवढी भारी पिशवी दिली बघ तुला. आहे ना, आहे ना, आहे ना शान? ते लावायचं आहे. हां, हे बाई हे लावायचं आहे. असं लावायचं आणि हे खोलायचं. हे बाई भर घाण केलेलीस, धुवून ठेवलेत. माझ्या मशीनचं बघायचं आणि लावायचं त्याला. बघ हे आहे ना गोल गोल, ते याच्यात घालायचं. घाल, बस इथं. मग तुला मी शाण्यासारखं खेळला ना तू इथं, तर मग तुला बघ 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 खेळली बघ बघ. बघितलं? त्या पोराला ना एवढी सर्दी ना, आता मातीत खेळून आलाय. कुठल्या मातीत खेळून आला सांग जरा? अरे न पोरे, तुझं मी चांगलं काढील ना असं. हां, शाण्या पोरासारखं खेळला तर मी बॉक्सिंगचं देणार काढून, नाही तर नाही. जाऊ दे, बघते मी चालले भाकरी करायला. समज गए? नहीं तो नहीं, जाओ फिर. मैं नहीं दूंगी निकाल के. हे बाई याची बिल्डिंग बनव. तर बिल्डिंग नाही आवडत तुला, झोपडी आवडते. हाय गाइस, आता मी काढले बॉक्सिंग पंच.
तर बघा. हाय गाईस, आज माझा व्लॉग कसा आहे बघा. बघा आमची टीव्ही आणि ती बघा दुसरी टीव्ही. चला तर सॉरी, मी एक पार्सल मागवलेला तो आलेला आहे. तुम्हाला खोलून मी पहिलं मी बघते. साडी ऑर्डर केलेली मी, तर बघूया कशी आले. काय आपण काय दुसरं काय प्रमोशन काय करत नाही. आवडली तुम्हाला तुम्ही पण मागू शकता, पण आता थोडीशी प्राईस वाढली त्याची, म्हणजे काहीतरी 400 झाले. आणि ऑल टाईम मी मिशोवरून मागवते, जरा बरं पडतं. अजून 2 वस्तू मागवल्यात, जसं ते याला ते प्लॅस्टिक शीट त्या बोलतात ना, कशी आले काय माहिती. कलर हा वेगळाच वाटते मला, त्याच्यात थोडा लाईट आहे, हा थोडा रिटर्न करायला लागते का काय काय माहिती. कसं आहे ते खोलायचं. रे बघा, थांब जरा, कलर वेगळाच आलाय असं वाटतं मला. ही अशी मी साडी मागवलेली, काय माहिती कशी दिसते. नाहीतर गपचूप रिटर्न करायला. बघू, अशी लेस आहे. बघू, तर मी मागवलेली एक साडी, तर ही अशी आहे, पण ही साडी मागवलेली दिसायला केवढी छान दिसते बघा. हा लेस आहे एवढी म्हणून, पण थोडा ना मला वाटतं हा डार्क कलर आलाय. हे बघा, याच्यात दिसतो ना, जो व्हिडिओमध्ये दिसत असेल ना तो लाईट दिसतो थोडासा, पण असा बघितले ना असं ओरिजिनल, तर हा डार्क थोडा कलर आहे. थोडा असा बघा, हा असा पाहिजे होता, म्हणजे तुम्हाला जसा व्हिडिओमध्ये दिसते तसा. आणि लेस आहे ना ती फक्त आपण निर्या काढतो ना त्यांनाच आहे, बाकी पाठीमागचं असते ना ते खाली नाही लेस नाही आला, तर ती लेस नाही आहे. त्याच्यामुळं मला असं वाटते. आणि याला ब्लाऊज पीस पण असा आहे, म्हणजे आपला तरी चालला असता, पण म्हणजे चांगला आहे ब्लाऊज पीस, असा खराब होणारा नाही. पण याला लेस वगैरे नाही आहे, साधा ब्लाऊज पीस आहे. लेस वगैरे थोडी पाहिजे होती. आता खरं म्हणजे तर पूर्ण लावल्यावरच साडीचा लुक येतो सगळं, म्हणजे आपण नट्टापट्टा करतो ना त्याच्यावर नंतरच लुक येतो. पण असं वाटते मला की मी रिटर्न करावी, कारण हा कलर ना असा एकदम डार्क कलर वाटते मला. डार्क आहे, व्हिडिओमध्ये दिसतं तुम्हाला असं लाईट असता तर मी ठेवली असती. आणि थोडं शायनिंगवाला आहे, मस्त वाटते. पण मग रिटर्न करायची इच्छा आहे माझी, तर मी रिटर्न करणार आहे. चला, गौरांशला ना मला मंदिरात नाही यायचं, हनुमान मंदिरात. जसं माझे व्लॉग पहिल्यापासून बघत असतील त्यांना माहिती आहे की मी गौरांशला मारुतीच्या मंदिरात नाही यायची रोज. तर जेव्हापासून मी आय गेस कितवा 6वा-7वा महिना किंवा 7वा-8वा महिना लागला मला, तेव्हापासून मी नाही गेली. जास्त बसायला नाही व्हायचं खाली त्याच्यामुळं. तर तेव्हापासून जे बंद केलं ते आतापर्यंत, नाही तर मी रोज नाही यायची. तर आज विचार केला, आता 7 वाजायला आले, तर पटकन त्याची तयारी वगैरे करते, जरा कपडे वगैरे दुसरे घालते आणि त्याला नेते. हा पण आत्ताशी उठलाय, मस्त झोपला, भाकरी वगैरे झाल्या माझ्या, दिवाबत्ती झाली, मशीनला कपडे लावले आणि
तर बोललो त्याची तयारी करते आणि त्याला नेते. जसं मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा त्याला बिलकुल पाठ आहे. तर रोज कन्सिस्टंटी काय म्हणतात त्याला, रोज बोललं पाहिजे तर ते पाठ होतं. आणि त्याचा अभ्यास पण थोडासा घ्यायचा आहे, उद्या स्कूल आहे. तर चला हे मी आता पॅक करते, साडी रिटर्न करते. चलो. आणि किती दिवसातून मी गौरांशला मारुतीच्या मंदिरात घेऊन आले आणि त्यांचंसुद्धा काहीतरी चाललं आहे बघा, दिवा वगैरे काय लावणार नाही तर त्यांचीसुद्धा पूजा करायची बाकी. आणि या बायकांचं काहीतरी पूजा चालू होतं. तर वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळी पूजा. आणि तुम्ही पुढं बघायलाच गौरांश विसरलेला मारुती स्तोत्र आणि त्या बायकांचा सुद्धा आवाज येत होता. त्याच्यामुळं मी मग त्याला बोललो की आपण उद्या बरोबर बोलू. नीट बोलायचं, हसायचं नाही. महारुद्र नाही विसरलं. वज्र हनुमान मारुती वनारे अंजनी सुता. विसरलं का देवा. हनुमान चालीसामध्ये हल्लू बोलायचं, हल्लू एवढं माहित नाही. नीट समोर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस देवराय को जाग असं समजलं पाहिजे. असं जय रावदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति केसरी कंचन वरन विराज सुएसा कानन कुंडल कुंचित केस हाथ भज ध्वजा विराजे काने जने साजे शंकर स्वर केसरी नंदन दाखव तेज प्रताप महाजगवंदन. बोल विद्यावान गुणीय तुझातुर राम काज करबे को आतुर. नीट समजणार नाही त्यांना. हे तर पूर्ण नीट बोलतच नाही, अर्धवट बोलते. थांबा मी आता याला घेते, उद्यापासून मग बघूया. कुमति निवार सुमति के संगी कंचन वरन विराज सुएसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र दाविदा काने मुदनि धनु साजे तंत्र शंकर सुवन केसरी नंदन तेज वदाम महाजगवंत विद्यावान गुणीय चिताधुर राम काज प्रभु चरित्र सुनो एको रसिया सीतामन बसिया. मंडळी आता जेवण घेतलेलं आहे. एक चिंबोरी घेतले आणि अंड्याचा पोळा घेतलाय. गौरांशला सुद्धा दिलाय. तर मी जेवते. अरे चला आता मंडळी 11 वाजायला आले आणि आता हे जे काय असते हे कॅल्शियमचं औषध आहे. हे बघ कसा आवाज करते. तर ते द्यायचं आहे मला. गौरांची आंघोळ झाली, त्याला अंथरून टाकलं. आमची मच्छर बांधायची. 11 वाजले. काय चाललंय. अरे वा, गौरांचं खेळणं असतंय ना, ते असं असतं की काहीतरी तोडायचं फोडायचं. आता मी याला औषध देते आणि आता आज आम्ही तिघंच आहोत रूममध्ये. गप तिघंच आहोत झोपायला, कारण हे तिकडं स्टे करणार आहेत. उद्या येणार आहे, 10 वाजता निघणार बोलले. बघूया किती वाजेपर्यंत येतात. तर आता ब्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पण उद्याच्या व्हिडिओमध्ये. लवकरच फेस रिव्हील करणार मी. उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते मी लवकरच. नाहीतर आता 3 महिने पूर्ण झालेत, त्याला 4था लागलाय. नक्कीच करणार. काय बोलतात त्याला, वेट करा. चला बाय बाय. गेले पप्पा एकटीच गेली ना. तुला नेला नाही ना. नाही नेला ना. काय नेला तुला. एकटेच गेले पप्पा फिरायला. कुठे गेले. नको नको पिल्लू नको दाखवू. पिल्लूला दाखवायचं नंतर. तू बोल. खेळतो का आता बाळाशी. नको नको काय करते. औषध पितय. पप्पा कुठे गेले. पप्पा
पप्पा कुठं गेले? कुठे गेले पप्पा? नको ना. अरे औषध पाडलं. पप्पा कुठे गेले? कुठे गेले? बबड्याला एकटंच टाकून गेले. एकटंच टाकला. एकटंच टाकला. अय्यो अशीच टाकून गेले. दादा काय करते? दादा काय करते? हात लागलं. दादा हसते. नंग गंदू गंदू दादा. नाही. गंदे गंदे. तुम्ही काय केलं बाबड्या? कशाला गेलं? काय करते दादा? काय करते? थंड भिजायचं. हा थंड भिजायचं. काय करायचं? थंड भिजायचं. थंड पुसायचं. थंड थंड पुसायचं. थंड थंड तोंड तोड. थंड राईट. थंड थंड भिजायचं. चटीच्या पाय थंड उतराय. दादाला काय सांगतो? काय सांगतो? काय सांगतो दादाला? दादा औषधला पोरासारखं वागायचं. मम्माला त्रास नाही द्यायचा. दादा मम्माला त्रास नाही द्यायचा. आहे ना? आहे ना? कसं सांगणार आहे? कसं सांगणार आहे तू? दादा तोंड पुसतोय. दादा तोंड पुसते तुझा. झालं. रोज तोंड पुसायचं नाही तर ना केवढा गोंडू असते माझ्या फुलगा. केवढा गोंडू असते. केवढा गोंडू असते. केवढा गोंडू असते तू. अशा असते. काय करते माझे डमरू बिल्लू? काय करते? माझे डावरी माझा बाल. माझा गोंडूस बाल. माझा गोंडूस भाऊ नितेश. माझा गोंडूस भाऊ थोडस गोड गोड आहे. पकड याला पकड. बालटन पडली. तुला कसा करेल बघतो. ए मोठा झाला की. आता कपडे काढायचेच आहेत त्याचे. डांबरी कशाला फुटतय? थोडं मोडो असं असं. चलो मोडू. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. काय कसं 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 असतंय? काय बोलतोय? हनुमानच्या बाबीत आता म्हणून मला माझा लाडका भाव झाला. थांब थांब देते देते. दादाच्या मांडीवर. दादाच्या मांडीवर देते. थांब. अरे तो लढत नाही. आवाज करते. हा नाही त्याला यायचंय. बघ 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 कसं करते. थांब.